नातं तुटण्यासाठी आता अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे शो ऑफ. बरेच वेळा काय होतं, मुलगा असेल तर आपल्या वाईफला तो दुसऱ्यांसोबत कंपेअर करतो. त्याची वाईफ बघ, जॉब पण करते, घरातलं पण करते आणि तू काहीच करत नाहीस, तू घरी असतेस. सो बेसिकली ती घरातलं सगळं सांभाळत असते. तिची पण तेवढं पारडं तिचं पण जड असतं. पण तिला त्यासाठी व्हॅल्यू दिली जात नाही. आणि हेच बऱ्याच मुलींचं असं होतं, की तो बघ किती कमवतो, तो किती सेटल आहे, तू बघ काय करतोस. सो कुठेतरी ह्या गोष्टी एंड लेव्हलपर्यंत जातात. सो कंपॅरिझन कसं बंद करावं किंवा त्यासाठी कपलनी कसं मॅनेज करावं? ॲक्च्युली कंपॅरिझन बंद करणं थोडं अवघडच आहे आजकालच्या ह्याच्यात. पण प्रॉब्लेम काय ना, तुम्ही कंपेअर करताना ना, काही गोष्टी अधोरेखित ज्या आहेत ना, त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुमचा पार्टनर अशा एखाद्या जॉब प्रोफाईलमध्ये, की जिथे त्याला वेळ कमी मिळतोय, एक्झॅक्टली, स्ट्रेस खूप जास्त एक्झॅक्टली. आहे अँड यू आर द ओन्ली प्लेस, की जिथं तो येऊन शांतपणे बसू शकतो. तर तिथे तुम्ही त्याच्याकडे नुसतं हं, तू हे कर, तू असंच दिलं पाहिजे, तू तसंच दिलं पाहिजे, हे बोलण्यात काही पॉइंट नाहीये. बरोबर. किंवा जेव्हा तुमची फिमेल पार्टनर ही बाहेर जातीये, ती कमवतीये, तिचं बाहेर एक हे, तिथं तुम्ही तिच्यावर हे बर्डन टाकणं, की नाही तू घरचं पण बघितलं पाहिजे, हे ते पण चुकीचं आहे. तुझंच काम आहे. आमच्या आधीच्या पिढीतल्या बायका, माझ्या आयांनी, चुलत्यांनी, सगळ्यांनी हेच केलेलं आहे, तुला पण तेच करावं लागेल. हे जे सेम सेम जे लावताय ना, हे बदललंय ना आता. आणि प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी आहे. सगळ्यांना ऑफकोर्स सेम रूल बदललंय. नाही लागू होऊ हं, शकत ना. हं. म्हणजे सगळ्यांची कॅपॅसिटी वेगळी आहे. तो एखादा जर का पोट कमी करण्यासाठी तेवढं वर्कआउट करू शकतो, दुसरा करेलच असं नाहीये ना. प्रत्येकाची आजूबाजूची परिस्थिती वेगळी असणार आहे. त्यामुळे मला ऑडियन्सला हे सांगायचंय की शक्यतो कम्पेअर नाही करायला पाहिजे, कारण हं, त्यांची परिस्थिती आणि तुमच्या घरातली परिस्थिती ही हं. टोटली डिफरंट असते. आणि राहिला प्रश्न की त्यातून तुम्हाला कसं ऍडजस्ट करायचं, तर थोडंफार मला असं म्हणायचंय की इगो बाजूला ठेवायचा आणि अपेक्षा, एक्सपेक्टेशन कमी ठेवा, सॅक्रिफाय थोडा जास्त ठेवा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बरोबर. आता ना एक महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर एक नाही, हे 2-3 प्रश्न आहेत, जे हम्म. बऱ्याच लोकांकडून आलेत, जे अनमॅरिड आहेत ते. हम्म. तर मी कंबाईन करून तुम्हाला हम्म. विचारते. सगळ्यात पहिला तर लग्न नेमकं कधी करावं? कारण का आजकाल करिअरसाठीच आमची 25-30 येते. हम्म. हम्म. तुम्ही हम्म. म्हणताय की 20 मध्ये लग्न करा, हम्म. 25 मध्ये, जे की सध्या पॉसिबल हम्म. आहे नाही. हम्म. हम्म. सो करिअर होईपर्यंत लग्न केलं तर ते ऑब्व्हियसली लेट होणार. हम्म. तर लग्नाचं परफेक्ट एज काय आणि त्याच्यानंतर बाळ करणं खरंच गरजेचंच आहे का? की बाळ केल्यावरच आमचं जीवन सार्थक होतं? त्यामुळे हे जे प्रश्न आहेत, म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात, की बाळ करणं हा प्रत्येकाचं सध्या इंटेन्शन नाही आहे. प्रत्येकाला असं वाटतं, की त्यानंतर आपलं फ्रीडम कमी होतं किंवा काय. त्यामुळे योग्य वय काय लग्नाचं आणि बाळ कधी करावं? तर आपल्याकडे आपल्या देशामध्ये लग्न करण्यासाठी जे अधिकृत वय सांगितलेलं हं, आहे, हं. बायकांसाठी 18, पुरुषांसाठी 21, ऍक्च्युली परफेक्ट सगळा विचार करून त्यांनी हे वय सांगितलेलं आहे. कारण त्या वयामध्ये गेल्यानंतर त्या स्त्री आणि पुरुषाचं शरीर हे परफेक्टली तयार होतं त्यांच्या इंटिमसीसाठी आणि फर्टिलिटीसाठी हं, हं, आणि हं. विचारांनी सुद्धा. पण करिअर वाईज जर सध्याच्या काळात जर विचार केला तर हे कदापि पॉसिबल नाही, शक्य नाहीये. एक्झॅक्टली. कारण तोपर्यंत प्रोफेशनल कॉलेज पण कम्प्लीट झालेलं हं, नसतं. हं. तर मला असं म्हणायचंय की 21 ते 29 म्हणजे काय, की हे जे काही 9-10 वर्ष आहेत, म्हणजे 30च्या अगोदर हं. एनी हाऊ 30 वयाच्या आतमध्ये लग्न व्हायला पाहिजे, म्हणजे व्हायलाच पाहिजे. का? हं. कारण बायकांची फर्टिलिटी ही 30 नंतर 50% ने कमी होते. हं. आणि दुसरी गोष्ट की पुरुषांच्या बाजूने त्यांचं जे काही म्हणजे त्यांची सेक्स पॉवर म्हणा किंवा मग त्यांचा त्या ठिकाणचा डिझायर म्हणा पार्टनर बद्दलचा, फर्टिलिटीसाठी म्हणा किंवा इंटरकोर्ससाठी म्हणा, तर तो 21 ते 29 ह्या वयामध्ये ते गोल्डन इयर्स मध्ये असतात, की जे चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स देऊ शकतात. आणि तिथं त्यांचं करिअर चालू असताना सपोज की त्यांचं करिअर पूर्ण नाही झालं, जसं एमपीएससी यूपीएससी, हं. खूप आमच्याकडे ह्या करिअर मधले लोक येतात की ज्यांना रिपिटेटिव्ह ते एक्झाम द्याव्या लागतात. वय बरचसं पुढे जात असतं, घरून प्रेशर असतं की अरे अजूनही तुझं कंप्लीट नाही होतंय, तर मग लग्न नाही करायचं का? लग्न करायला ह्या वेळेला परिस्थिती अशी आहे की करिअर नाहीये त्यांच्याकडे. 2-4 वर्ष तर अशी इझिली गेलेली आहेत. वय 30-32च्या पुढे पण चाललेलं आहे. मग करिअर पण नाहीये, स्ट्रेंथ पण शिल्लक नाहीये, जी पुरुषांना अपेक्षित आहे एक लग्न करण्यासाठी आणि पुढे इंटरकोर्स होण्यासाठी. मग मात्र टेन्शन येतं. आणि जितके दिवस अजून पुढे जाणार आहे
मी पेशंटला नेहमी सांगतो, तुम्ही आत्ताच्या वयामध्ये जेवढे स्ट्रॉंग असणार आहे, 30च्या अगोदर सांगतोय हा, त्याच्यापेक्षा तुम्ही नेहमी कमजोरच असणार आहे आणि तितकाच तुमचा कॉन्फिडन्स पण कमी असणार आहे, कारण नंतर अँझायटी निर्माण होते. त्या पुरुषांना वाटतं की माझ्याकडनं होईल की नाही होईल, आणि ऍक्च्युली ह्या विचाराने तो अजून लग्न टाळायला लागतो. घरातले विचारतात की अरे स्थळ येत आहे तर आपण काय करायचं, तू का नाही म्हणतोय का, कारण त्याला जो कॉन्फिडन्स होता वयाच्या 30च्या अगोदर तो आता अजिबातही नसतो, आणि म्हणून तो अजून पुढची तारीख ढकलायला लागतो, आणि नंतर परिस्थिती अशी येते की तो सांगतो आता मला लग्नच नाही करायचंय. म्हणून बाबांनो, तुम्ही जर लग्न टाळायला लागले तर कदाचित तुमचं लग्न होणार नाही, किंवा झालं तरी तुम्ही जी अपेक्षा ठेवताय किंवा समोरची मुलगी जी अपेक्षा ठेवते एक चांगला सेक्स होण्यासाठी आणि एखादं छान बाळ होण्यासाठी, ते कदाचित तितक्या इझिली नाही होणार आहे. परत मेडिकल एक्सपेन्सेस पण वाढत जातात. त्यामुळे शक्यतो 25 ते 30 ह्या वयोगटामध्ये लग्न व्हायला पाहिजे.